नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 3 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून ट्विट करत महायुती सरकारवर खोचक टीका. महायुती सरकारच्या महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अजूनही औरंगाबादच कायम. बीडमध्ये मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक. संतोष देशमुख यांच्या पत्नी रिंगणात. ग्रामस्थांचा बिनशर्त पाठिंबा. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. सोलापुरात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल. जैन मुनींचं महाराणी ताराराणी यांच्या विरोधात चुकीचं वक्तव्याच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमधील सर्वच भागात वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 28 एप्रिलपर्यंत स्थगिती. आज राष्ट्रीय हरित लवादासमोर झालेल्या सुनावणीत निर्णय. अमरावती अकोला महामार्गावर 4 चाकी वाहनाला ट्रकची जोरदार धडक. अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. जखमींवर सध्या रिम्स रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यातील शिरूरमध्ये दुसरा चांगला नवरा करायचा म्हणून 11 महिन्याच्या बाळाची सिमेंट ओट्यावर डोकं आपटून आईनं केली हत्या. पोलिसांकडून आरोपी आई पूजा पवारला अटक. परभणीच्या जिंतूर महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात. अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात रुग्णाचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. या प्रकरणी 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये हरवलेल्या पतीचा शोध घेऊन देण्याच्या बहाण्याने मांत्रिकाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार. पोलिसांकडून आरोपीला अटक. मांत्रिकाने किती महिलांचं शोषण केलं याचा तपास सुरू. भिवंडीत उद्या पाणी कपात असणार. देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा कमी दाबानं राहणार तर शहराच्या विविध भागासाठी स्टेप मार्फत होणारा पाणी पुरवठा बंद राहणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.